श्री स्वामी समर्थ. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही शुभ संकेत मिळाले तर आपल्यावरती महादेवांची कृपा आहे असा त्याचा अर्थ होत असतो. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि भगवान महादेवांच्या उपासनेचा पवित्र आणि शुभ महिना असे मानले जाते की श्रावण महिन्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही विशेष घटना घडल्या तर हे शुभ संकेत असतात. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये अशा शुभ संकेतांना विशेष महत्त्व आहे. कोणते शुभ संकेत आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मिळू शकतात त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे पूजेमधील दिवा हा स्थिरपणे तेवत राहणे. महादेवांना प्रत्येक भक्ताला प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नाही, म्हणून भोलेनाथ हे आपल्याला काही संकेत देत असतात. या संकेतांमुळे आपल्याला शिवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. दैवी शक्ती ही आपल्यासोबत असते. श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो त्या पूजेमध्ये आपण जो दिवा लावत असतो तर हा लावलेला दिवा शांतपणे आणि स्थिर ज्योतीने तेवत राहणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार हा सकारात्मक संकेत आहे. त्यामुळे आपल्याला जर पूजेमधला दिवा हा स्थिरपणे तेवत राहिला तर आपल्यावरती महादेवांचा आशीर्वाद आहे. त्यानंतर स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे किंवा महादेव दिसणे किंवा त्रिशूल, नंदी दिसणे, एखादे शिवमंदिर आपल्या स्वप्नामध्ये जर आले तर हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो. नंदीचे दर्शन होणे तर हे अत्यंत शुभ मानले जाते. आपण मंदिरामध्ये गेलो आहोत, नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलत आहोत किंवा आपण नंदीसमोर दिवा लावत आहोत असे जर आपल्याला स्वप्न पडले तर हा अत्यंत चांगला संकेत आहे. किंवा आपल्या स्वप्नामध्ये जर आपल्याला त्रिशूल दिसले किंवा आपण एखाद्या शिवलिंगाची पूजा करत आहोत, शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करत आहोत किंवा आपण ओम नमः शिवाय तर हा मंत्र म्हणत आहोत तर अशी कोणतीही शिवांच्या पूजेबद्दलची गोष्ट जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसली तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. नंदी आपली इच्छा महादेवांपर्यंत पोचवत असतो, त्यामुळे स्वप्नामध्ये नंदी दिसणे तर हे सुद्धा आपली इच्छा लवकर पूर्ण होण्याचा संकेत असतो. जर आपण श्रावणी सोमवारी शिवमंदिरामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जर खूप गर्दी असेल आणि आपल्याला अचानक जर लगेच दर्शन मिळाले, काही ना काही कारणाने आपल्याला जर लगेचच दर्शन मिळत असेल तर हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये भस्म दिसणे, भस्म जे आहे तर ते शिवांना अर्पण केले जाते, त्यामुळे भस्म हे अत्यंत कल्याणकारी असते. आपल्या स्वप्नामध्ये जर आपल्याला भस्म दिसले तर हा सुद्धा एक चांगला संकेत आहे की महादेव आपल्यावरती प्रसन्न आहेत. कारण लाखो लोकांपैकी एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये भस्म जे आहे तर ते दिसत असते. तसेच श्रावण महिन्यामध्ये नाग नागिन जोडी जर दिसली तर हा सुद्धा चांगला संकेत मानला जातो. नाग नागिन हे प्रेमाचे प्रतीक आहे आणि आपल्याला स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्ष जरी नाग नागिन किंवा एखादा सर्प दिसला तरी सुद्धा आपल्याला याचा चांगला फायदा जो आहे तर तो होत असतो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये सुख जे आहे तर ते मिळत असते. स्वप्नामध्ये रुद्राक्ष दिसणे तर हा सुद्धा एक चांगला संकेत आहे. त्याचप्रमाणे जर स्वप्नामध्ये आपल्याला मासा पोहताना दिसला तर हा संकेत आपल्याला सांगतो की आपले जीवन जे आहे तर ते बदलणार आहे, आपले नशीब चमकणार आहे, आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. महादेव तांडव करताना स्वप्नामध्ये दिसणे हा मात्र अशुभ संकेत आहे. हनुमान, श्रीराम तर ह्या जरी आपल्याला देवांच्या प्रतिमा स्वप्नामध्ये दिसल्या तरी सुद्धा हा चांगला संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या स्वप्नामध्ये जर आपल्या येत असतील, म्हणजे आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्या स्वप्नामध्ये आपल्याला दिसत असतील, त्यांनी पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे, तर अशा ह्या मृत पावलेल्या व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये आल्या तर हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये नदीचे दर्शन होणे किंवा स्वप्नामध्ये सिंह देवीचे वाहन आहे, त्यामुळे स्वप्नामध्ये सिंह दिसणे तर हा सुद्धा एक चांगला संकेत जो आहे तर तो आहे. आपण एखाद्या ठिकाणी बसलेला आहोत, आपण अगरबत्ती वगैरे लावलेली नाही, परंतु अचानक जर आपल्याला सुगंध जाणवला तर हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे आपले बऱ्याच दिवसापासून एखादे काम रखडलेले आहे, अडकलेले आहे, काही केल्या ते पूर्ण होत नाही आणि या श्रावण महिन्यामध्ये ते काम जे आहे तर ते अचानक पूर्ण झाले तर
हा संकेत आपल्याला सांगतो की महादेवांची कृपा ही आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे शिवनाम जे आहे म्हणजे ओम नमः शिवाय हा मंत्र जर आपल्या वारंवार कानावरती पडत असेल किंवा आजूबाजूला कोणीही मंत्र म्हणत नाही, परंतु आपल्याला जर अचानक ओम नमः शिवाय हे ऐकायला आले तर हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते दूषित झालेले असेल आणि या श्रावण महिन्यामध्ये अचानक ते वातावरण प्रसन्न झालेले आहे, शांत झालेले आहे, तर हा सुद्धा संकेत आपल्याला सांगतो की आपल्यावरती महादेवांचा आशीर्वाद आहे. आपल्या मनामध्ये सुद्धा सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये जाणवू शकतात. आपला राग जो आहे तर तो कमी झालेला असतो. देवावरची श्रद्धा जी आहे तर ती वाढलेली असते किंवा आपल्याला इतरांना मदत करण्याची इच्छा होत असते. आपली एखादी वाईट सवय आहे तर ती सवय आपण मोडीत काढू शकतो किंवा ती सवय सोडण्याचा आपण विचार करत असलो म्हणजे आपल्यामध्ये जर काही सकारात्मक बदल या श्रावण महिन्यामध्ये होत असतील तर आपल्यावरती महादेवांचा आशीर्वाद आहे. यामुळेच आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन सकारात्मकता आलेली असते. श्रावण महिन्यामध्ये मिळणारे संकेत हे आपल्या धार्मिक श्रद्धेशी जोडलेले आहेत. जरी आपल्याला संकेत मिळाले नाहीत तरी आपली जी पूजा आहे तर ती महादेवांपर्यंत पोचलेली नाही किंवा महादेव आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत तर असा याचा अर्थ नाही. आपल्याला जरी संकेत मिळाला नाही तरी आपल्याला घाबरायचं नाही, कारण महादेवांवरती आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे, चांगलं कर्म करायचं आहे आणि मनापासून आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महादेवांची पूजा उपासना या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे. महादेवांची खरी कृपा म्हणजे आपल्या मनाला शांती मिळणे, आपलं जे आयुष्य आहे तर ते योग्य मार्गावरती येणे आणि इतरांच्या जीवनामध्ये आपल्यामुळे आनंद निर्माण होणे किंवा इतरांना आपण मदत करणे, तर हीच खरी महादेवांची कृपा आहे.